मित्र आमदार गोपीचंद पडळकर साहेबांच्या माध्यमातून की 21 लाखाचं काम इथं सभा मंडपाचं मंजूर आहे। आपल्या गावाचं कुलदैवत हनुमानाचं मंदिर आहे। गेल्या वेळेला सप्त्याला आल्यानंतर आमदार साहेबांनी याची घोषणा केली होती की बाबा वर्षभरामध्ये मी तुमच्या गावासाठी या सभा मंडपासाठी मी तुम्हाला निधी देतो आणि त्याच पद्धतीनं आमदार साहेबांनी त्यांच्या शब्दाला आपल्या सगळ्यांच्या गावकऱ्यांच्या शब्दाला जागून 20 लाखाचं इथं सभा मंडपाचं काम मंजूर करून दिलेलं आहे। थोडासा वेळ जरी लागला असला तरी आजचा हा सप्त्याचा आपला उद्याचा शेवटचा दिवस आहे आणि आज आपल्या सगळ्या गावातील प्रमुख व्यक्तीतील सरपंच उपसरपंच ग्रामपंचायतचे सर्व सदस्य सोसायटीचे चेअरमन व्हाईस चेअरमन असतील वडीलधारी गावातील मंडळी असतील या कार्यक्रमाचं जे नियोजन करतात आयोजन करतात ते सगळे वारकरी आपलं संप्रदाय असेल या सगळ्याच माध्यमातून या ठिकाणी आज उद्घाटन झाले असं मी घोषित करतो। आणि जो आमदार साहेबांचा रथगाडा जो चालू आहे कामाचा त्या कामामध्ये नक्कीच तिथून सुद्धा पुढे जात असताना आपण सगळ्यांनी गावकऱ्यांनी आपण या ठिकाणी आमदार साहेबांच्या पाठीशी राहूया, कारण एक चांगलं उमदं नेतृत्व या तालुक्याला मिळाले। आपण बघत आहात की पलीकडच्या बाजूने आता आपल्याच मतदारसंघातून या दरीबडची जिल्हा परिषद गटाच्या मतदारसंघातून पाण्याची पाईपलाईन चालू झाली म्हणजे 4-6 महिन्यामध्ये आपल्याला म्हैसाळचं पाणी सुद्धा आपल्या शिवारात दाखल होण्याची परिस्थिती आमदार साहेबांच्या माध्यमातून निर्माण झालेली आहे। लोक कोण काय बोलतात, कोण काय करतात, कोण कशा पद्धतीने बोलतात, कोण काय टीका टिप्पणी करतात, आमच्यावर काय काय पोस्ट करतात या गोष्टीकडे लक्ष न देता आपण एकच द्यायचं आहे की आपल्याला आमदार गोपीचंद पडळकर साहेबांच्या माध्यमातून या तालुक्याचा विकास झाला पाहिजे, या गावाचा विकास झाला पाहिजे। या भूमीतून या माध्यमातून भूमिकेतून आमदार साहेबांचा जो रथगाडा कामाचा चालू आहे तो कामाचा चालूच राहील। पण आपण सुद्धा खडनाळवासियांनी नक्कीच ज्या पद्धतीने आमदार साहेबांनी आपल्या शब्दाला जागून 20 लाखाचं काम या ठिकाणी मंजूर केलंय आणि त्याचं आज भूमिपूजन झालंय। 4-8 दिवसामध्ये आपला या सप्त्याचा कार्यक्रम संपल्यानंतर कामाची सुरुवात होईल आणि त्यानंतर काम चालू होईल। मात्र पुढच्या वेळेचा या ठिकाणचा सप्ताह हा या मंडपात पानात न होता नक्कीच या ठिकाणी भव्य 20 लाखाच्या सभा मंडपात होईल असं मी जाहीर करतो। आणि हे उद्घाटन सर्व गावकऱ्यांच्या हस्ते सर्व या खडनाळवासियांच्या हस्ते वारकरी संप्रदायांच्या हस्ते सगळ्यांच्या वतीनं जाहीर झालं असं मी जाहीर करतो। Press the bell icon on the YouTube app and never miss another update.